सत्राला सुरुवात. संगम घरत एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. पहिला चेंडूवर विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू राखण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली चेंडूला. चेंडू फाईन लेग सीमारेषा क्लिअर करतोय. पहिला चौकार. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानमय प्रकाशाकडे येत असताना शिक्षक विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने योग्य ती दिशा आणि मार्गदर्शन करत असतात, फलंदाजाने सुद्धा तेवढंच केलं. फक्त चेंडूला योग्य ती दिशा दिली आणि त्याचं रूपांतर यशामध्ये झालं. हा चेंडू त्याच पद्धतीने खेळला जातोय. यावेळेस लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक गडबडला. चेंडू सीमा पार. चौकार. दिघोडे टेनिस क्रिकेटमधील कसलेला खेळाडू म्हणून, जिद्दी खेळाडू म्हणून, चिवट खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, असा फलंदाज सूरज पाटील 2 चेंडू 2 चौकार लगावतोय. संगम घरत याला. तिसरा चेंडू त्याच पद्धतीनं फटका येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे प्रयत्नाचे कष्ट करतायत आणि शेवटच्या क्षणाला चेंडू अडला जातोय. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. प्रयत्न केलेत यावेळेस आणि प्रयत्नामध्ये यश मिळालंय. 2 धावा नक्कीच अडवल्यात क्षेत्ररक्षकाने. सुशांत घरत यांनी चांगला प्रयत्न केला आणि इथे मात्र सलग तिसरा चौकार होण्यापासून रोखलं गेलं. गोलंदाजाचा सुद्धा मी म्हणेन मानसिक धैर्य वाढवण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक करतायत की कोणत्याही प्रकारे चेंडू आला तरी अडवण्यासाठी आम्ही 100% एफर्ट देणार आणि त्या एफर्ट दिलाय. संघाची धावसंख्या होती 10 धावा. पुढचा चेंडू राऊंड विकेट. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. टेक ऑफ झाल्यानंतर आपण पाहताय थोडासा बाहेरच्या बाजूला वळाला आणि फलंदाज ऑफ साईडला खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय त्या चेंडूला रीड करू शकले नाही. निर्धाव चेंडू येतोय. यावेळेस मात्र अगदी गॅपमध्ये चेंडू टाकला. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू फरार. सीमा पार. चौकार. चौकार येतोय आणि या षटकातील तिसरा चौकार. संघाची धावसंख्या होते बिनबाद 14. सूरज पाटील. रोखणं कठीण झालंय. कोण रोखणार हे वादळ, हा प्रश्न मात्र निर्माण झाला. प्रश्नचिन्ह आहे समोर वरच्या वेळेस संघासमोर. पाहूया. राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल. सूरज यावेळेस प्रयत्न करतायत. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू डीप स्क्वेअर लेगकडे ट्रॅव्हल होतोय. प्रयत्न केले जातात चेंडू अडवण्यासाठी. क्षेत्ररक्षक पोचले. चांगला एफर्ट दिला जातोय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक करतायत समित घरत यांच्या माध्यमातून. चेंडू अडतोय. 2 धावा मात्र मिळत आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होते 16 धावा. पहिलं षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हरून फलंदाजी करत असताना SN दिघोडे नाबाद 16. आज मला वाटतं एस फॅक्टर जास्त चालताना दिसतोय. सूरज पाटील वाघिलीवाडा, सूरज पाटील दिघोडे, साहिल भगत शेलघर, एस नावाचे खेळाडू, तसेच सुरते भागेश. एस फॅक्टर जास्त चालताना दिसतोय आणि नक्कीच कदाचित आज स पासून सुरुवात होणाऱ्या खेळाडू या स्पर्धेमध्ये त्यांना यश मिळताना दिसतंय. दुसरं षटक. गोलंदाज प्रीतम घरत दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रीतम घरत येताना दिसतात.
5 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीतील शेवटचा अर्थात चौथा सामना मैदानामध्ये रंगला जातोय. या अगोदर KDH वाघिलीवाडा संघाला आपण पाहिला, 2 सामने सलग ते जिंकलेत. फुलटॉस चेंडू, वेग आहे, चेंडू अतिशय वेगाने आला, यष्टीरक्षक अडवतायत, चेंडू निर्धाव येतोय. संघाची धावा संख्या स्थिर. SN दिगोडे वर्सेस शिवशंभू वरचोवळे असा मॅच आपण पाहतोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकता सूरज खेळतोय 16 वर आणि स्वप्नील प्रथम स्ट्राईक आले. यावेळेस स्वप्नील, एस फॉर सूरज, एस फॉर स्वप्नील, आउट ऑफ द पार्क षटकार. पाकाच्या महिन्याने येईल तुझे मी जत्रेला, पाकाच्या महिन्याने येईल तुझे मी जत्रेला, माझी शीतला देवीचे दिघोडे गावाला, माझी शीतला देवीचे. परफेक्ट टायमिंग साधण्याची कला DJ संतोष रांजणपाडा यांची सुद्धा पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 6 ने पुढे येते. 22 वरती स्कोअर बोर्डवर आलाय. बिनबाद 22. यावेळचा चेंडू परफेक्ट बॅटच्या रडारमध्ये येत नाही, पण चेंडूचा फटका मात्र डीप स्क्वेअर लेगकडे येतोय. सिंगल मिळते. धावा होत आहेत 23. गोलंदाज प्रीतम आतापर्यंत 3 चेंडू ज्यांनी रिलीज केले, 7 रन्स खर्च करतोय. संघाची धावसंख्या आहे 23 धावा. दुपारचं सत्र आपण पाहताय. यावेळेस हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू शॉर्ट मिड विकेटला येतोय. सिंगल मिळते. स्कोअरवरती येत आहे, स्कोअर बोर्डवरती येत आहेत 24 रन्स, 24 धावा, 24 रन्स. नेक्स्ट बॉल. यावेळेस चेंडू शॉर्ट पीस आहे. उडाल्यानंतर अगदी भिरकावून खेळण्याचा प्रयत्न केला. झेल उडाला जातोय, टिपला जातोय सुद्धा. पहिला फलंदाज स्वप्नील होतोय झेलबाद. दिघोडे टेनिस क्रिकेटमधील मॅच विनर प्लेयर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, नावाप्रमाणे ज्याची खेळी नेहमी पाहायला मिळत असते, आज तोच खेळाडू मैदानामध्ये येताना दिसतोय. 3ऱ्या क्रमांकावरती राजा कोळी. एक काळ होता दिघोडे संघाचा बॅट पॅच चालू असताना दिघोडे संघाला तारणहार म्हणून सातत्याने ज्या खेळाडूची खेळी व्हायची आणि तेव्हापासून या खेळाडूला मॅच विनर प्लेयर दिघोडे टेनिस क्रिकेटचा म्हणून संबोधला गेला असा खेळाडू राजा कोळी. आज गेले कित्येक सामने ज्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अतिशय आक्रमकतेने फटकेबाजी करत जिंकून दिले, तोच राजा कोळी 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये येतोय. तत्पूर्वी संघाची धावसंख्या आहे 24 धावा. 3रं षटक आहे. 3ऱ्या षटकासाठी आपण गोलंदाज पाहताय. 2रं षटक माफ करा, मार्गस्थ आहे. प्रीतम, स्ट्रायकर सूरज. सूरज यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटवरनं चेंडू उडाल्यानंतर परफेक्ट फेस करू शकला नाही. हा चेंडू निर्धाव. ड्रिंक ट्रॉली घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. प्रथम नाणेफेकी फलंदाजी करत असताना एक बाद 24 धावा. चला ड्रिंक ट्रॉली घेऊन मैदानामध्ये लगेच जायचं आहे. मडवी 11 क्रिकेट क्लब जासई आयोजित आपण ही ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा एन्जॉय करताय. दुपारचं सत्र. काही क्षणातच प्रेक्षकांची अलोट गर्दी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडली जाईल. दुपारच्या भोजनासाठी प्रेक्षकाने मैदानाकडे फिरवलेली पाठ पाहायला मिळते. आणि या दुपारची सुट्टी म्हटलं तर दुपारचं भोजन केल्यानंतर
एकदा शरीरामध्ये अन्न गेलं की ते पचवण्यासाठी जठराग्नी प्रज्वलित होत असते माणसाची, आणि अशा परिस्थितीमध्ये इतर इंद्रियांना एक विशिष्ट प्रकारची स्थूलता येत असते, सुस्ती येत असते. आणि म्हणूनच शास्त्रानुसार जेवणानंतर किमान 40 मिनटं दुपारच्या वेळेस वामकुक्षी घ्यावी असं शास्त्र म्हणत असतं. पण अलीकडच्या काळामध्ये माणसाने शास्त्रावरती आणि बऱ्याचशा नियमांवरती नियमांचं उल्लंघन करत कलियुगातील मनुष्य जीवन जगू लागलाय. आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे तुम्ही आम्ही सांगण्याची काही गरज नाही. कारण बऱ्याच वेळा आपण पाहिलं या सर्व गोष्टी होत असतात. ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये स्क्रीनवर आपण पाहू शकता साईप्रीत लाईव्ह, चंदू वाघमारे, प्रेम वाघमारे, तदनंतर विशालजी म्हात्रे आणि करण पोपेटा ही साईप्रीत लाईव्हची टीम इथे मात्र ही स्पर्धा कव्हर करतायत. स्पर्धेमध्ये फार महत्त्वाची भूमिका आयोजन कमिटीची राहिली आहे. स्पर्धेची संकल्पना आखल्यापासून आत्तापर्यंत जी काही त्यांची मेहनत आहे ही उल्लेखनीय राहिली आहे. आपल्यासोबत आपण पाहताय जवळजवळ 300हून अधिक प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत. सर्व गोष्टींचा उलगडा चालू आहे. जाऊया मधल्या विश्रांतीनंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. स्पर्धेचे ऑफिशियली पंच आपण पाहताय. निर्णयातली पारदर्शकता ज्यांची सातत्याने अनेक स्पर्धेंसाठी मागणी असते असे उरण असोसिएशनचे पंच प्रशांतजी माळी, राजेशजी घरत आणि संदीप पाटील असे 3 पंच ही स्पर्धा कव्हर करतायत. आपण ऑनफिल्ड पाहिले तर क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. आता मात्र सर्कलचं पाबद्द उठलं आहे. सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण अगदी दूरवर फैलावलं गेलं आहे. जिथे आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक पाहतो आणि या डीप मिडविकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. हे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सीमारेषे लगत. तर सर्कलमध्ये आपण पाहतोय सिली मिड ऑफला गलीमध्ये फर्स्ट स्लिप आणि शॉर्ट थर्डमॅन असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. गोलंदाज येत आहेत 3रं षटक हाताळण्यासाठी सुशांत. सुशांतचा हा पहिला चेंडू फुल टॉस. चेंडू इथे मात्र फसवतोय. आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवून सीमा पार. सागर भरलाई ग वारा काय सुटलाई ग, सागर भरलाई ग वारा काय सुटलाई ग. संघाची धावसंख्या या चौकाराच्या साह्यानं 28 वर येते. राजा कोळी यावेळेस मात्र कोलवा टप्प्याचा चेंडू होता, सन्मान दिलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येताना दिसतोय. सिंगल मिळते. संघाची धावसंख्या होते 29 धावा. एकोणतीस धावा आहेत. सूरज वैयक्तिक 17 वर खेळत आहेत, तर राजा कोळी आहेत 5 वर. यावेळेस सूरज अगदी बॅटला झटका देऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. अकू टप्प्याचा झेल क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. कव्हरच्या क्षेत्रामध्ये झेल उडाला होता. सेफ लँड होतं चेंडू आणि फलंदाज इथे मात्र बचावला जातोय. 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या होते 31 धावा. 31 होत आहेत. सूरज जे आहे 17 वर, 19 वर. तो सूरज फुल टॉस चेंडू भिरकावून देतोय स्टेडियमच्या बाहेर. फाईन लेग सीमा पार षटकार. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आपण म्हणतो आणि गोलंदाजाने फार मोठी चुकी केली. जो फुलटॉस चेंडू टाकला आणि समोर असा आक्रमक शैलीचा असणारा फलंदाज सूरज सारख्या फलंदाजाला जर फुलटॉस चेंडू आला तर त्याचं रूपांतर कशात होईल हे सांगणं सुद्धा गरजेचं नसेल. 37 धावा होत आहेत. यावेळचा चेंडू सरळच्या दिशेने खेळलाय. झेल होण्याची संभावना हवेमध्ये. झेल टिपला जातो लॉंग ऑफला.
फलंदाज सूरज पाटील झेलबाद. ओ पता नहीं जी कौन सा नशा करता है, यार मेरा हर एक से वफा करता है, पता नहीं जी कौन सा नशा करता है, यार मेरा हर एक से वफा करता है, पता नहीं जी कौन सा नशा करता है. सूरज पाटील बाद होतोय. ज्या सूरजच्या आपण पाहिलीत खेळी ज्यानं 11 चेंडू 25 धावा केल्या झेलबादच्या स्वरूपात. बाद न्यू कॅन्डिडेट नॉन स्ट्रायकर निवृत्ती. यावेळचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न राजा कोळीचा अनसक्सेस. चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. पंच इशारे देतात. तिसरा षटक संपल्याचा 3 षटकं संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय SN दिगोडे मयूर संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते. 2 बाद 37 धावा. दोन बाद 37 धावा होत आहेत. या सत्रातील अजूनही 12 चेंडू अर्थात 2 षटकांचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी या गोलंदाज प्रीतम येत आहेत. 37 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. स्ट्रायकर निवृत्ती एक सुद्धा आक्रमक फलंदाज म्हणून पाहिलं जातं. निवृत्तीकडे बरेचसे सामने या निवृत्तीने सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळण्याचे बऱ्याच वेळा प्रयत्न केलेत आणि त्यामध्ये बहुतांशी यश सुद्धा या खेळाडूला मिळाले. पण आज नव्याने काहीतरी घडवायचं आणि नव्याने काहीतरी करायचं आहे संघासाठी आणि म्हणूनच निवृत्ती 4थ्या क्रमांकावरती आपल्या या सामन्यामध्ये खेळण्यासाठी येतोय. चेंडू शॉर्ट पिच होता. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न पण फसला जातोय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये उडवलेला झेल टिपलाय आणि फलंदाज निवृत्ती होतं झेलबाद. जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा, बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, ये बसलाय घोड्यावर, राजा लख लख ते तलवार. फलंदाज निवृत्ती बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये मयूर पाटील आणि दरम्यानच्या काळात आपण पाहतो या स्पर्धेसाठी झाशीमधील एक मास्टर माइंड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशी शिरीष शेठ म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5,000चा आर्थिक पाठबळ मिळालं आहे. या फटक्यावरती किती धावांचं पाठबळ मिळणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. चेंडू अडला जातोय. 2 मिळाल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. 3 धावा पाहता पाहता पूर्ण होत आहेत. स्पेशली थँक्स शिरीष शेठ म्हात्रे यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय की ज्यांनी फार मोठे योगदान आमच्या या स्पर्धेसाठी दिलंय. तब्बल 5,000चं आर्थिक पाठबळ मिळालं जात आहे. मनपूर्वक आभार मळवी 11 क्रिकेट क्लबच्या वतीने केले जात आहेत. मैदानाच्या दिशेने आपण पाहिलं तर 40 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. राजा कोळी 8वर खेळतोय तर फलंदाज मयूर पहिल्यांदाच स्ट्राईकवरती येतोय. समोर असेल एक यशस्वी गोलंदाज वरचे ओवळे संघाचा प्रीतम राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू वेग आहे. अतिशय वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. टेक ऑफ झाल्यानंतर चेंडू पाहिला तर किंचितसा उजव्या एसटीच्या बाजूला डिगण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत आणि त्याचा फायदा त्यांना आतापर्यंत झालाय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण कमीत कमी फक्त 3 धावा खर्च केल्या. तर हा चेंडू शॉर्ट पीस आहे. भिरकावून दिलाय. जिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. कोणत्याही प्रकारे पायाची हालचाल न करता जागेत झेल येतो आणि तो सहजरित्या टिपतो आणि फलंदाज मयूर होतोय झेलबाद.
नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रीतम गोंधळी येत आहेत, नॉन स्ट्रायकर आहेत. स्ट्रायकर राजा. राजा यावेळेस मात्र थोडेसे मिस जज होत आहेत. हा चेंडू समजत नाहीये राजा यांना. निर्धाव चेंडू येतोय आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 4/40 3.5 षटकांचा खेळ झालाय. राजा खेळतो 8 वर, प्रीतम नॉन स्ट्रायकर असणारा. तर षटक चालू आहे 4थं. यावेळेस राजा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळून करता. चेंडू डीप पॉइंटकडे ट्रॅव्हल होतोय. अंपायर सिग्नल 4 रन्स. संघाची धावसंख्या 44. 4 षटकं संपतायत. प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना SN स्पोर्ट्स दिघोडे 4/44. 4/44 SN. खरं तर असे 2 खेळाडू दिघोडे टेनिस क्रिकेटमधील जे आज तुमच्या आमच्यात नाही आहेत, संदेश आणि नरेश, पण त्याच खेळाडूंच्या स्मृतीस अभिवादन करत दिघोडे संघ मैदानामध्ये नेहमी स्पर्धेसाठी उतरत असतो. संघाची धावसंख्या आहे 44. 44 वर 4 चौकार स्कोअरबोर्डवरती पाहतो. 4 षटक झालेत, 44 धावा झाल्यात आणि 4 फलंदाज बाद झालेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत रोहित घरत. विविधतेतील एकता म्हणजे का, आज दिघोडे संघामध्ये पाहिलं अनेक स्वभावाचे अनेक खेळाडू आहेत, पण SN या नावाला ते मात्र विसरत नाहीयेत. हा चेंडू बरोबर लॉंग ऑन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. सहजरित्या झेल दिलाय. प्रीतम होतोय झेल बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत सूरज पाटील. एस फॅक्टर आज चालतोय, पाहूया. हे दुसरे सूरज येत आहेत. स्ट्रायकर राजा कोळी. संघाची धावसंख्या 44. राजा कोळी प्रयत्न करतात. आज चेंडू अगदी गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. चांगल्या पद्धतीने प्रताप कव्हर देत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे अतिशय वेगाने. डायरेक्ट हिट, पण राजा वेगाने मात्र सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतोय. 2 धावा मिळत आहेत. जर पंचांना त्यांच्या निर्णयामध्ये जर शंका आली तर फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, खेळाडूंना रिव्ह्यू नाही आहे. संघाची धावसंख्या 46. 46 धावा होत आहेत. फुलटॉस. यावेळेस सुद्धा झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. सुमित घरे त्याने टिपलेला झेल. राजा कोळी होतोय झेल बाद. थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत मयूर घरत. 46 वर 6. धावसंख्या आपण पाहिली तर 46 धावा झाल्यात. 5वं षटक. या सत्रातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे.
हा चेंडू फलंदाज विडवतोय आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करून मयूर धावबादच्या स्वरूपात मैदानातून बाहेर येताना दिसत आहेत. नवीन फलंदाज शैलेश कासूकर, एक सिनियर खेळाडू आहेत शैलेश कासूकर. बरीच मेहनत SN स्पोर्ट दिगोडे संघासाठी, दिगोडे टेनिस क्रिकेटसाठी या खेळाडूने सुरुवातीला घेतली आहे. हा चेंडू स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न मिडऑफला खेळला जातो. 1 मिनिट या दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाता पाता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावा संख्या आपण पाहिली तर पोहोचली जाते 48 वर. 7 बाद 48 अशी धावसंख्या आपण स्क्रीनवर पाहतोय. या षटकातील, या सत्रातील गुणलेखकाच्या अहवालानुसार शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू बॅटला ब्रश करून चेंडू शॉर्टलेगकडे येतोय. तोपर्यंत सिंगल पूर्ण केली. संघाची धावसंख्या होते 49. 5 षटकं संपतायत. 5 षटकांमध्ये 49 आल्यात आणि 50 धावांचं आव्हान SN स्पोर्ट्स दिगोडे संघानं प्रथम नाणेफेकी हारून फलंदाजी करत असताना शिवशंभो वरचेवडे संघासमोर ठेवलंय. पाहूया कशा पद्धतीनं 10च्या सरासरीनं या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का, कारण आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये आपण पाहिले 60%हून अधिक सामने हे चेस करत असताना संघाने गमावलेत. त्यामुळे पाहूया या 50 धावा दिगोडे संघासमोर खेळत असताना वरचेवडे संघ पूर्ण करणार का, हा प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहायचं असेल, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर दुसऱ्या सत्रामध्ये येणाऱ्या 5 षटकांचा खेळ हा आम्हाला पाहावा लागेल. कशा पद्धतीनं कोणाच्या दृष्टीने काय घडणार आणि कोणाच्या दृष्टीनं काही बिघडणार हे आपण नक्की जाणून घेऊया. पण हे जाणत असताना आवाज मात्र आवाजामध्ये बदल असेल. आवाज असेल विराज मडवी गावठाण यांचा. धन्यवाद. भगवा फडकला मर्द मराठा भडकला आई भवानीच्या कृपेने शिवबा माझा झलकला. झालं. एखाद्या गोष्टीकडे मनापासून जर ओढ लागली असेल तर त्या गोष्टीची पूर्तता नेहमी होत असते आणि जेव्हा वेध लागतात तेव्हा नेहमी त्या गोष्टीकडे आकर्षण आपल्याला जाणवत असतं आणि सुदैवसुद्धा नेहमी आपल्याला साथ देत असतात. म्हणूनच की काय, मडवी 11 क्रिकेट क्लब संघाचे मार्गदर्शक म्हणून या स्पर्धेची धुरा सांभाळणारे, निवेदक म्हणून धुरा सांभाळणारे, आम्हा समालोचकांना मार्गदर्शन करणारे आणि आम्हा समालोचकांना जे काही तोडकं मोडकं समालोचन येतं ते शिकवणारे आमचे गुरुवर्य, एक लिजंड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे असे आत्माराम नामदेव म्हात्रे यांचं आगमन पुन्हा एकदा आमच्या मंचाकडे होत आहे. तर त्यांचंसुद्धा शब्द सुमनाने सर्वप्रथम आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि आणखी एक सांगायचं झालं विराज, तर ज्या खेळाडूची चर्चा टेनिस क्रिकेटमध्ये उरणमध्ये सर्वात जास्त अलीकडच्या काळामध्ये होतोय अशा खेळाडूंनी अर्थात चिर्ले संघाच्या करण मडवी या खेळाडूने नवीन शिवेच्या मैदानावरती 50 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. त्याचं सुद्धा भविष्यातील कारकिर्दीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. तसेच टाकीगावच्या मैदानावरती सुद्धा करण मडवी या खेळाडूच्या 17 चेंडू 56 धावा. करण मडवी नाव सातत्याने मोठं होताना दिसतंय. त्यांना शुभेच्छा देऊया आणि जाऊया या सामन्याकडे.
थँक्यू व्हेरी मच प्रसाद भोईर सर. आपण पाहतो आज आम्हाला खंत वाटत होती की आमचे गुरुवर्य आज मंचावरती हवे होते, परंतु ती खंत पूर्णपणे भरून निघाल्या. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आमचे गुरुवर्य आत्माराम म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत. आम्ही त्यांचं देखील शब्दसुमराने स्वागत करतो आणि घेऊन चलतो मैदानावरती. यावेळी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपली ताकद सिद्ध करत असताना संगम घरत हा आलेला पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार, ज्याच्यामध्ये क्षमता होती असा फटका यावेळी चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू डीजे संतोष. अतिशय चांगलं धून आपल्या माध्यमातून संगम घरतने स्वागत केलं. यावेळी दिघोडे संघाच्या गोलंदाजा निवृत्ती पाटील सातत्याने गावदेवी गावठाण संघाचा उरण तालुका खुल्या गटातील स्पर्धेचं नेतृत्व करत असतो, परंतु यावेळी थांबायला तयार नाहीये. संगम घरत आक्रमकता सिद्ध करतो या मैदानावरती. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, स्ट्रेट टू द बॉलर, षटकार. डीजे आता मात्र समीकरणाचा पाठलाग करत असताना प्रसाद सर आपण पाहत होतो तब्बल धावसंख्या पूर्ण करायच्या होत्या. 50 धावा, अर्धशतकी धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या होत्या, परंतु पहिलं षटक निवृत्ती पाटील, मोठे फटके या ठिकाणी लगावले जातात. निवृत्ती पाटील या गोलंदाजाला आक्रमकता धारण केली, अतिशय वेगवान. यावेळी तिसऱ्या चेंडूवरती देखील मोठा फटका येणार की काय, आणि चेंडू इथे जातोय वन बाउन्स, चौकार. थँक्यू डीजे. इथे मात्र सामना लवकर संपवायचं की काय असा प्रश्न यावेळी संगम घरच्या मनामध्ये असेल असं कदाचित प्रेक्षकांना वाटत असेल, परंतु तसं काही नाहीये. इथे मात्र निवृत्ती पाटीलवरती हल्ले चढवले जात आहेत. वरच्या ओळे संघाचं नेतृत्व आणि त्याच पद्धतीने खेळ या ठिकाणी संगम घरच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती लागल्या. इथे मात्र टॉप एज पाहायला मिळते. झेल होईल का, आणि अचूक झेल टिपला जातोय. यावेळी परतावं लागेल, फलंदाज होतोय संगम घरत, झेल बाद. थँक्यू. इथे मात्र संगम घरत बाद झाला. आपण पाहिलं सुमित घरतला नॉन स्ट्राईक एंडकडे थांबावं लागत होतं, परंतु यावेळी ऑन स्ट्राईक सुमित घरत आणि नवीन फलंदाज मैदानावरती समीर घरत. गोलंदाज निवृत्ती पाटील, ज्या अर्थी 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आल्यानंतर 4थ्या चेंडूवरती आपण दाखवून दिलंय मी तरी म्हणेन संगम घरत याला की मैदानाच्या बाहेर धाडण्यामध्ये यशस्वी म्हणून माझ्याकडे का पाहिलं जातं, आणि संगणकाने टाकलेला विश्वास किती आहे तो असअर्थ ठरत असताना या चेंडूवरती चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. मात्र मोठे फटके लगावले जात आहेत. आपण वारंवार मोठे फटके अजूनही सिंगल डबल वरती कन्व्हर्टेशन पाहायला मिळत नाहीये. मोठ्या फटक्याने सामना संपवणार की काय वरचे ओवळे संघ, परंतु गोलंदाज थोडा चुरशीचा आहे, कारण संगम घरातला माघारी पाठवल्यानंतर फलंदाज थांबायला तयार नाहीत. फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवणारा गोलंदाज असेल का हा प्रश्न, आणि याचं उत्तर दिलंय षटकारानेशी 6 धावा. DJ Sajan. थँक्यू डीजे. इथे मात्र निवृत्ती पाटील थोडासा मागा ठरतोय आपल्या संघासाठी. संघाची जबाबदारी पार पाडत असताना तब्बल पहिलं षटक हाताळत असताना 24 धावा खूप महागड्या
महागडं षटक म्हणावं लागेल, कारण 5 षटकांचा सामना, 5 षटक आणि 50 धावांची गरज वरच्या ओवळे संघाला असताना देखील मोठे फटके आणि पहिल्या षटकामध्ये 24 धावा. विनोद, कुठेतरी एक धावांचा डोंगर पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा यावेळी 4 षटकांमध्ये पूर्ण करावे लागतील. 24 चेंडू असतील आणि 24 चेंडूमध्ये आता मात्र गरज असेल ती 26 धावांची. सुमित घरात आणि समीर घरात अतिशय मोठे फटके पाहायला मिळत आहेत. संगम घरात वैयक्तिक कोट्याचा विचार केला तर 4 चेंडू फेस केले. 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावांचं योगदान दिलं. तदनंतर समीर घरात आपण पाहिलात ऑन स्ट्राईक प्रथमतः सामोर जाईल गोलंदाज आपण पाहतोय शैलेश कासुकर. बराच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावरती कित्येक सामने दिघोडे संघासाठी आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती फिरवून आणले होते. असा हा शैलेश कासुकर यावेळी पहिला चेंडू अवंतर फेकतो. अवंतर स्वरूपाची धाव संघाच्या खात्यामध्ये वाढली जाते. आता मात्र समीकरण थोडंसं वेगळं असेल. समीकरण असेल 24 चेंडू आणि 25 धावा. राईट मोर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूनं अतिशय चांगला चेंडू यावेळी हलक्या हाताने चेंडू आपण पाहिला. शॉर्ट कव्हर रिजनमध्ये चेंडू पकडला जाईपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाचा धावफलक आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती लागते 26 धावा. संत आणि शांत आता मात्र खेळ करायला सुरुवात केली आहे, कारण पहिल्या चेंडूमध्ये सरासरी जी राखायची होती त्यापेक्षा जास्त सरासरी पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळाला वरचे ओले संघ. मिड विकेट रिझनमध्ये यावेळी चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण केली जाते. पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख कॉम्बिनेशन पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांमध्ये आणि याचा मोबदला आपण पाहतोय 2 धावांचा. धावसंख्या आपण पाहिली तर 28 धावा यावेळी धावफलकावरती लागल्यात. नक्कीच आपण मैदानाच्या बाहेर जर कॅमेरा फिरवला तर मानव एंटरप्राइजेसचे प्रोपायटर अर्थातच मनोज शेठ मडवी यांची कार देखील आपल्याला आवाज देत असताना पाहायला मिळते. परंतु इथे मात्र निर्धाव चेंडूची घोषणा आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र गरज असेल 22 धावांची. 22 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. हेलिकॉप्टर शॉट सिलेक्शन यावेळी चांगलं पाहायला मिळालं. चेंडू जातोय राजा कोहली याला चकमा देत सीमारेषा पार. चौकार. चैताची सणाला सोन्यानं सजली एक विराई कारलांडू. चैताची सणाला सोन्यानं सजली एक विराई कारलांडू. थँक्यू डीजे. इथे मात्र धावसंख्येत आता 4 धावांनी भर पडली आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक आपण पाहतोय शैलेश कासुकर प्रयत्न करतोय, परंतु फलंदाजांचा विचार केला तर फलंदाज मात्र थांबायला तयार नाही आहेत. फलंदाज सुमित घरात यावेळेला लगावतोय दणदणीत षटकार. छत्रपतीच्या शूर मर्दानो. थँक्यू डीजे. आता मात्र शैलेशवरती हल्ले चढवायला सुरुवात केली आहे. अंतिम शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं यानंतर सत्र हटलं जाईल. दूरवर क्षेत्ररक्षण. परंतु आता मात्र औपचारिकता बाकी राहिले की काय. विनोदजी आपण पाहिलं तर 12 धावांची गरज असेल. 19 चेंडू आणि 12 धावा. समीकरण खूप सोपं आहे, परंतु त्याला आणखी सोपं करेल का आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना यावेळी लगावलेला लॉंग ब्रेक रिजन मध्ये 1 बाउन्स चौकार. थँक्यू व्हेरी मच. इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपला. या ठिकाणी 30 यार्ड सर्कल प्रतिबंध आपण पाहिलं तर आता मात्र दूरवर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली जाईल. तदनंतर सामन्यामध्ये काहीसा रंग पूर्णपणे काढून घेण्याचं काम यावेळी फलंदाजी करणारा संघ अर्थातच वरच्या ओले संघाच्या फलंदाजांनी केला, कारण 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांमध्ये 42 धावांची लयलूट केली आहे. आता मात्र येणारे चेंडू असतील 18 आणि गरज असेल 8 धावांची. औपचारिकता पूर्ण करायची आहे, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जोवर शेवटचा चेंडू फेकला जात नाही आहे तोपर्यंत अहवाल देणं देखील तेवढंच कठीण असतं. गोलंदाज मयूर घरात
मयूर खरत यावेळी गोलसाठी तयार आहे. अक्रॉस द लाईन यावेळी दिशा दिली जाते. चेंडू जातोय सीमा रेषा पार. यावेळी आलेला दणदणीत चौकार. आई दर्शन घेईन मी तुझे थँक्यू. सामना लवकरात लवकर संपवण्याकडे लक्ष आहे आणि तेच यावेळी होत असताना पाहायला मिळतं. इथे मात्र सामना संपला. विजय संघाचे अभिनंदन आणि दिघोडे संघाला देखील